महापौर जनतेनेच निवडून द्यावा याकडे आहे आणि त्याचबरोबर महापौरांना आणखीन अधिकार दिले पाहिजेत असंही जनतेला वाटतंय। आता आपण गेस्ट सेंटरला आलोय आणि इथे आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार। आपल्या दोघांचेही स्वागत। नवनाथजी, खूप खूप अभिनंदन नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल। पण पहिला प्रश्न मात्र आहे हनुमंत पवार यांना। हनुमंतजी, एकंदरीत परिस्थिती अशी आली आहे का की कुठेतरी चंद्रपूरच्या महापौर पदाचा दोर हातातनं सुटत गेलाय? अगदीच नाही। चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षाचा महापौर होणार। काँग्रेसला सर्वाधिक जागा तिथे आहेत आणि जे दोन आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये माध्यमांमध्ये रंगवलेले जे काही मतभेद होते तर ते पूर्णतः मिटलेले आहेत। काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तिथली सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतलेली आहेत। खासदार आमच्या तिथल्या धानोरकर ताई असतील किंवा ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार साहेब असतील, दोघं एका दिलानं आणि महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचाच महापौर बसेल, कारण जनतेचा कौल चंद्रपूरकरांचा काँग्रेसला आलेला आहे। भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रपूरमध्ये असलेला जो काही विसंवाद होता, तिकीट विक्रीचे आरोप होते, त्यांचा जिल्हाध्यक्ष निवडणुकीमध्ये त्यांना पक्षातून काढून त्याची हकालपट्टी करावी लागली होती आणि तिथल्या नागरी प्रश्नावर चंद्रपूरकरांनी काँग्रेसला बहुमत दिलेलं आहे। सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आहेत। महाविकास आघाडीमधले आमचे सहकारी पक्ष असलेले आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पक्षाचा जो गट आहे त्या गटाशी संबंधित बोलणी करण्यासाठी आज वडेट्टीवार साहेब उद्धवजींना भेटलेले आहेत। प्रदेश अध्यक्षांच्या हातात सगळी सूत्र आहेत। धानोरकर ताई आमच्या लोकप्रिय खासदार आहेत, वडेट्टीवार साहेब जबाबदार नेते आहेत। काँग्रेसचा महापौर चंद्रपूरमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, बाकीच्या वावड्यांना काही अर्थ नाही। बरोबर, पण त्याचबरोबर असं पण म्हटलं जात आहे की तुमचा एक गट भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे? नाही, भारतीय जनता पक्षाचीच काही लोक धानोरकर ताईंच्या वडेट्टीवार साहेबांच्या संपर्कात आहेत। भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रपूरमध्ये असलेले वितुष्ट चंद्रपूरकरांना माध्यमांच्या प्रतिनिधीपेक्षा जास्त माहित आहे। जोरगेवार साहेब असतील किंवा ज्येष्ठ नेते मुनगंटीवार साहेब असतील, यांच्यामधले मतभेद सगळ्याला जगजाहीर आहेत। त्यांचीच आम्हाला मदत होईल असं आमचं निरीक्षण आहे। पण हनुमंतजी, मतभेद तुमच्याकडे पण आहेत, म्हणजे त्या मतभेदांव्यतिरिक्त महापौर तुमचाच बसणार आणि सगळं गणित जुळून येणार असं तुम्ही म्हणताय? सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आलेले आहेत। आमचे मतभेद पेल्यातील वादळ होतं ते शमलेलं आहे। आम्ही एका दिलानं लढलो, दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी जागा वाढवून निवडून आणल्या आणि भारतीय जनता पक्षाची तिथे आधी सत्ता होती ती घालवून आमची सत्ता आली तर त्या मतभेदाला काही माध्यमात रंगवलं जातं तितकंसं महत्व आहे। ठीक आहे, आता नवनाथजींकडे जाऊया। नवनाथजी, तुमचं काय म्हणणं आहे? चंद्रपुरामध्ये तुमचा महापौर बसणार का आणि काँग्रेसचे काही नेते तुमच्याकडे येणार याबद्दल इतके मतभेद काय आहेत? कारण एकीकडे मुनगंटीवार म्हणतायत की हो तसं होणार आहे, पण बावनकुळे म्हणतायत असं होण्याची काही शक्यता नाहीये। खरं तर सगळ्यात शक्यता माध्यमांसमोर सांगता येत नाहीत। आगे आगे देखो होता है क्या, चंद्रपूर असेल